पेड़ माँ के नाम या अभियानाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन आणि उत्स्फूर्त लोकसहभागातून हरित धाराशिव या अभियानाला नळदुर्ग शहरात 30,000 वृक्षांची लागवड करून सुरुवात झाली आहे। या अभियानाला यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार आणि विविध सामाजिक संघटना, महिला बचत गट तसेच शहरवासियांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। एकाच दिवसात 15 लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेवून हे अभियान राबविण्यात आले असून यातून धाराशिव जिल्हा अधिक हिरवागार बनवण्याचा संकल्प करण्यात आलाय। हरित धाराशिव अभियाना अंतर्गत एकंदरीत आपण पाहू शकता नळदुर्ग नगरपालिकेच्या वतीने आपण पाहू शकता एकंदरीत अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी नियोजन करून जे आहे रोप लावण्यात येत आहे। मुख्याधिकारी आपल्या सोबत आहेत। साहेब, काय एकंदरीत संकल्पना आहे, काय याच्यातून साध्य करायचं आहे? हे हरित धाराशिव संकल्पांतर्गत माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या संकल्पनेतून हे हरित धाराशिव वृक्षारोपणाचे कार्यक्रम आज राबवण्यात येत आहे। त्या अंतर्गत एकंदरीत वृक्ष लागवडला सुरुवात झालेली आहे। आज तहसीलदार साहेब आपल्या सोबत आहेत। सर, काय एकंदरीत हा संदेश आहे, कशा उपक्रम आपण? आजकाल प्रदूषण खूप वाढलेलं आहे। ऑक्सिजन हब मोठ्या मोठ्या शहरामध्ये तयार होत आहेत आणि आपल्या भागामध्ये वनराई परिसर आणि जमीन उपलब्धता चांगली असल्यामुळे आणि सीओ साहेबांनी अहम परिश्रम करून ही जागा निवड करून पुन्हा रोपं आणणे, त्याचं नियोजन व्यवस्थित करणे, रात्रंदिवस ते काम करत आहेत। त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की प्रत्येकाने एक वृक्ष स्वतःच्या नावावर तरी लावला पाहिजे आणि त्याचा भविष्यात येणाऱ्या पिढीला खूप फायदा होईल। आजकाल बेड रुग्णांची संख्या वाढत चालली आहे। त्याचं कारण असं आहे की जे फ्रेश वातावरण जे आहे किंवा ऑक्सिजन हा आपल्याला मिळत नाही, त्यामुळे बेडची संख्या वाढायला लागली, रुग्णांची संख्या वाढायला लागली, दवाखान्यांची संख्या वाढतीये। हे जर निसर्गावर प्रेम केलं आपण तर ह्या गोष्टी आपण टाळू शकतो आणि सगळ्यांना सुदृढ आणि चांगलं आरोग्य लाभू शकतं। धन्यवाद। एकंदरीत मुख्याधिकारी आपल्या सोबत आहेत। साहेब, काय संकल्पना आहे, कशा रीतीने या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे, किती वृक्ष लागवड केली जाते? माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशान्वये आज 19 जुलै 2025 रोजी या नळदुर्ग शहरामध्ये एकूण 30,000 वृक्षारोपण करण्यात येत आहे। या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी आणि महिला बचत गटांचे महिला वर्ग सर्वांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवून आणि सदर कार्यक्रम यशस्वी करत आहेत। काय ह्या वृक्षाच्या माध्यमातून संदेश द्यायचा आहे? तर या वृक्ष रोपणाच्या कार्यक्रमामधून लोकांना आरोग्यविषयक सुधारणा या वृक्षारोपणामध्ये होणार आहे भविष्यात आणि ऑक्सिजन पॅच एक निर्माण करणार आहे। हरित धाराशिव अभियान अंतर्गत एकंदरीत महिला बचत गटाच्या माध्यमातून देखील या ठिकाणी नळदुर्ग नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला जी आहे वृक्ष लागवडमध्ये सहभाग नोंदवलेत। काय एकंदरीत संदेश द्यायचा आहे? सर, एक पेड़ माँ के नाम म्हणून इथं आम्ही सर्व बचत गटाच्या जवळजवळ आमचे 150 बचत गट आहेत DRDचे आणि 150 बचत गटाच्या सर्व सदस्य आणि सचिव, अध्यक्ष हे सगळेजण आम्ही म्हणजे आम्हाला जाणीव आहे की आपण एखादं झाड लावलंच पाहिजे। भविष्यात आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासणार आहे आणि ती कमतरता भासू नये म्हणून जे मोदी सरकारने जे एक माँ के नाम एक पेड़ हे जे संदेश दिले आहेत त्याप्रमाणे आम्ही आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 15 लाख झाडं लावण्याचा जो संकल्प केलेला आहे ते आम्ही कुठंतरी आमचा सर्व त्याच्यामध्ये हातभार राहावा म्हणून आम्ही सर्वजण बचत गटाच्या महिला इथं झाडं लावण्यासाठी आलेलो आहोत। आणि विशेष म्हणजे एक मला सांगायचं आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये नळदुर्ग शहरामध्ये असा एक मोठा पॉइंट केलेला आहे की त्याच्या एकाच ठिकाणी 30,000 झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे। आमच्या नगरपालिकेच्या अंतर्गत हे कार्य चाललेलं आहे। कुंभार साहेबांनी आम्हाला सर्वांना बोलावून हे सर्व काम करून घेतात आणि हे पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे। एकंदरीत एक पेड़ माँ के नाम अशी संकल्पना या संदेश एकंदरीत महिलांच्या माध्यमातून दिले जातात। काय एकंदरीत कशा पद्धतीने वृक्ष लागवड या ठिकाणी होत आहे? माझं नाव आहे जिजाबाई बाबूराव जाधव। भाग्यलक्ष्मी महिला बचत गटाच्या आम्ही सदस्य, अध्यक्ष आणि इतरही महिला सगळ्या गटाच्या महिला मिळून आम्ही इथं झाडं लावण्यासाठी आलेलो आहे। कारण काय आपल्या नळदुर्ग शहरामध्ये ऑक्सिजनची कमतरता होऊ नये म्हणून किंवा निरोगी नळदुर्ग राहावं म्हणून आम्ही हे झाडाची लागवड करण्यासाठी आम्ही सगळ्या महिला इथं उपस्थित राहिलेलो आहेत। एकंदरीत आपण पाहिलं धाराशिव अभियान अंतर्गत एकंदरीत जे हरित धाराशिव अभियान अंतर्गत अतिशय कार्यक्रम होताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, नळदुर्ग, धाराशिव।